सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। महिला डॉक्टरवर कोलकाता येथे घडलेला जघन्य बलात्कार व हत्याकांड विरोधात सावनेर नगरी एकवटली। काही दिवसाअगोदर कोलकाता येथे एक महिला डॉक्टरवर बलात्कार व निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेचा सर्व स्तरावरून विरोध होत असताना सावनेरमध्ये सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जन आक्रोश रॅली, मशाल रॅली, कॅन्डल रॅलीचे आयोजन केले होते। ही रॅली मुख्य मार्गाने होत पुन्हा गांधी पुतळा येथे वापस येऊन रॅलीचे समापन झाले। या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरावर या गंभीर निर्दयी घटनेचा निषेध करण्यात आला। असे गुन्हेगार प्रवृत्तीचे अपराधी समाजाला व मानव जातीला घातक आहे, असं काही स्थानिक डॉक्टरांचे मत होते। या मोर्चामध्ये मुर्दाबाद, वी वॉन्ट जस्टिस व फांसी दो अपराधी को असे नारे देण्यात आले। या शांतीपूर्वक काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च रॅलीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शहर, होमिओपॅथिक संघटन, सामाजिक संघटन, नीमा शाखा, श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेर, बार असोसिएशन सावनेर, व्यापारी संघ सावनेर, आम आदमी पार्टी, नगर काँग्रेस कमिटी सावनेर, भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, विविध महिला संघटन, स्थानिक स्कूल कॉलेज, महिला शिक्षिका, शिक्षक, विद्यार्थी व आम जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। तसंच भारत सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अपराधीला फाशी देण्यात यावी, असे सर्वांचे मत होते। रॅलीचे समापन करून मृतक महिला डॉक्टरला श्रद्धांजली देण्यात आली व महिलावर होणारे घरेलू अत्याचार, लैंगिक अत्याचार, दहेज पीडित अत्याचार पूर्णतः थांबवावे असे सुद्धा आवाहन करण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे।